मिनिटं साहेब, 2 मिनिटं साहेब, 2 मिनिटं. इकडचे तर घ्या, आमचे तर घ्या. हाँ बोलो, जो भाग के गए ना उनके लिए मैं एक जबरदस्त याचा हिस्ट्री निर्माण झालेली आहे. कारण आतापर्यंत 2 वेळा जे काही आम्ही विजय मिळालेला आहे, त्याच्यानंतर हा तिसरा हॅट्रिक आम्ही मारणारच होता. विषय आम्हाला कॉन्फिडन्स 100% होता. आणि याच्यावरून आता कळलं की खरी शिवसेना कुठली आणि डुप्लिकेट शिवसेना कुठली. त्याने आता मोठ्या गमजा मारल्या होत्या की आम्ही एवढे येऊ तेवढे आता जी का तोंड कशी पडलेले आहेत असे आता तुम्ही बघताच आहेत. आणि मला वाटतं हा विजय खऱ्या अर्थानं संपूर्ण देशासाठी एक मला वाटतं चांगला विजय असं मी समजतो. धन्यवाद. क्या कहेंगे, किस तरह से आप देख रहे हैं कि जो संघर्ष हमारे महाविकास आघाड़ी के जो कि पूरी पार्टी को तोड़ने का काम ये बीजेपी ने किया. उन्होंने शिवसेना को तोड़ा, उन्होंने एनसीपी को तोड़ा और जो हालात ऐसा लगते थे कि ये सबको जेल में डालने का जो काम बीजेपी कर रही है उसके विरोध में महाविकास आघाड़ी आज जोरदार मतों से पूरे महाराष्ट्र में जीत रही है. और आप देख रहे हैं किस तरह हर जगह पर कि शरद पवार के कैंडिडेट ले लो, कांग्रेस के हमारे राहुल गांधी, नाना पटोले जी, चंद्रकांत अनूरी जी, और ये सबकी मेहनत एक नई रंग लाई है, एक नई क्रांति, एक मसाल के रूप में एक नई क्रांति पैदा की है. और इस क्रांति में लोगों में नई जागृति आएगी और एक नया सुशासन यहाँ पर स्थापित होगा. महाराष्ट्र में आने वाले समय में महायुति राज करेगी और हमारे अनिल देसाई साहब भविष्य में यहाँ के मिनिस्टर बनेंगे सेंट्रल में और राहुल गांधी को प्रधानमंत्री बनाएंगे. चाचा जी अनिल देसाई की इतनी बड़ी जीत हुई है, क्या कहना चाहिए, किस तरह सभी नेताओं ने, कार्यकर्ताओं ने मिलकर काम किया? 10 साल की तपस्या है. 10 साल का एक बहुत बड़ा मतलब यहाँ पे साउथ सेंट्रल मुंबई में कार्यकर्ताओं ने एक अजीब, मैं खुद बताऊं मेरे ऊपर 11 केसेस है पिछले 10 सालों में. तो 10 साल कार्यकर्ता झूंझा है, जमीन पे उतरा है, लड़ा है, मरा है, कटा है, तब जाके आज ये दिन देखना नसीब हुआ है. ये हर एक जमीन पे रहने वाले छोटे से छोटे कार्यकर्ता की जीत है. ये उस सोच की जीत है कि जो इस देश को एक साथ रखना चाहता है, देश को बांटना नहीं चाहता, नफरत नहीं फैलाना चाहता. ये मोहब्बत की दुकान आज साउथ सेंट्रल मुंबई में खुली है, नफरत की दुकान बंद हुई है. उम्मीद है दिल्ली में भी मोहब्बत की दुकान खुलेगी और हमारी वहां पर सत्ता बनेगी, सरकार आएगी. सर, पार्टी को तोड़ने की भी कोशिश की है, क्या यही तो मैं कह रहा हूँ ना, पिछले 10 सालों में जो भी चीजें हुई, चाहे सत्ता के लिए पार्टियों को तोड़ा गया हो, घरों को तोड़ा गया हो, चाहे बुलडोजर की राजनीति हो, चाहे किसी और एंगल से ईडी सीबीआई की राजनीति हो, चाहे इनकम टैक्स की राजनीति हो, इन सब को जनता ने करारा जवाब दिया है. अपने मतदान के माध्यम से करारा जवाब दिया है और एक बार जनता ने एक बार फिर से दर्शाया है कि जनता जो है वो जनार्दन होती है. ही जी लढत होती ही निष्ठावंत आणि गद्दार यांच्या विरोधातली ही लढत होती.
आणि जी निष्ठावंत होते ते पेटून उठले होते की ज्या प्रकारे उद्धव साहेबांचा पायउतारा करण्यात आला किंवा बाळासाहेब ठाकरे यांचा नावाचा वापर करून ज्या पद्धतीने इथे लोकांमध्ये कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आला, जे शिवसैनिकांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळी जनतेने कौल दिला आणि जनतेने आजचा हा विजय मिळवून दिलेला आहे की निष्ठावंत हे निष्ठावंत आहेत आणि गद्दारांना कसं पायधुळीस लावलं पाहिजे की इथून पुढे कोणीही अशी गद्दारी करणार नाही आणि हा सबक जनतेने दिला आहे आणि हा जनतेचा विजय आहे, हा माननीय उद्धव साहेबांचा विजय आहे आणि तो अनिल देसाईंच्या स्वरूपात आपल्याला आज बघायला मिळाला. निष्ठावंत आहोत, आम्ही एका बापाची आहोत आणि म्हणून आम्हाला जो दिलाय बाप बदलत नसतो. आम्ही त्यांच्या विचारांशी संबंधित होतो, आमचे आर्थिक किंवा बाकीचे कुठलेही लागेबंधे नव्हते आणि म्हणून आम्ही उद्धव साहेबांसोबत आजही आहोत, उद्याही राहणार, परवाही राहणार, यात काही शंका नाही. इधर प्रमोशन अरे छोड़ो देगा नहीं एक मिनट नाही, निवडणुकीच्या प्रचाराची घोषणा तर 2 महिन्यापूर्वी झाली, परंतु सुरुवातीला म्हणजे विभाग प्रमुख झाल्याच्या दिवसापासून आम्ही सर्व शिवसैनिकांनी ठरवलं होतं कोणत्याही परिस्थितीमध्ये या आमच्या विभागाला जी काही गद्दारीची कीड ज्यांनी लावली आहे त्या गद्दाराला गाडून टाकायचं, हा एक प्रण आम्ही केला होता आणि मला वाटतं आम्ही जिंकलो. लोकांनी आशीर्वाद दिला. उद्धव साहेबांचं जे नेतृत्व आहे, उद्धव साहेबांच्या वर जळणारे अनेक होते, पण उद्धव साहेबांच्या नावानेच, त्यांच्या नावानेच पक्ष नवीन तयार झाला आणि त्या नावानेच या निवडणुका आम्ही जिंकल्या. त्याच्यामुळे त्यांचं नेतृत्व जे आहे ते आम्हाला तर पूर्ण विश्वास होता, परंतु काही लोकांच्या डोळ्यावर अंधार आला होता. मला वाटतं त्यांच्या डोळ्याचा अंधार आता दूर झाला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नेतृत्व सक्षम आहे आणि केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं सुद्धा नेतृत्व करू शकतात अशा पद्धतीची भावना आता लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. काय मेसेज आला या काय असतं, काही निर्लज्ज असतात, त्यांना काय मेसेज जरी दिला तरी त्यात काय उपयोग होणार नाही. त्यामुळे निर्लज्जांना मेसेज देण्यापेक्षा जर काही सत्सद विवेक बुद्धी त्यांची जागरूक असेल तर त्यांनी विचार करावा की आज जर त्यांनी ही दगाबाजी केली नसती तर आज तुम्ही कुठे असता. आज लोकांनी तुम्हाला गाडलाय आणि मला वाटतं लोकांच्या म्हणजे आमच्या सर्वांच्याच मनातून तुम्ही अगोदरच उतरला होतात, परंतु आता रीतसर लोकसभेच्या या निमित्ताने तुमची लायकी काय हे तुम्हाला मला वाटतं कळलं असेल. असो, आता त्याच्यावर बोलण्यापेक्षा आता अनिल देसाई साहेब निवडून आलेले आहेत. जे 10 वर्षामध्ये आम्ही करू शकलो नाही ते मला वाटतं लोकांची जी काही कामं आहेत, प्रलंबित कामं आहेत, ती सोडवण्याच्या दृष्टीने आता आम्ही प्रयत्न करणार आहोत. अनिल देसाई एक चांगला चेहरा आम्हाला मिळालेला आहे. अत्यंत सद्गुणी व्यक्ती आहे, अत्यंत ज्ञानी व्यक्ती आहे, अभ्यासू व्यक्ती आहे. मला वाटतं त्यांच्या या गुणांचा वापर आमच्या विभागातील लोकांसाठी आम्ही आता करून घेऊ. सपोर्ट केला त्यांना बघा, ज्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे अशा वेळेला तर त्यांच्या मला वाटतं ऋणामधून आम्ही कधीच ऋणातून आम्ही मुक्त होऊ इच्छित नाही. त्यांचे ऋण असेच आमचे कायम आमच्यावर राहतील आणि त्यांचे हे आशीर्वाद जे लाभलेले आहेत विशेषतः सर्वांचेच, महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांचे आणि सर्व समुदायाने आज उद्धव साहेबांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि त्यांच्या ऋणातून मुक्त न होता आम्ही त्यांची जी काही त्यांनी जी सुचवलेली कामं आहेत किंवा त्यांच्या ज्या उगाच करू नका रे, चढू नका रे, उगाच चढवाचढीमध्ये जातो. तर ज्या गोष्टी ज्या आहेत, ज्या लोकांच्या इच्छा आकांक्षा आहेत, ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय, ज्यांनी आम्हाला मदत केलंय, या जाणीवतून केलंय की आम्हाला कुठेतरी पुढे त्यांची कामं करायची आहेत. मला वाटतं आम्ही हा विजय नम्रतेने घेऊ. कुठेही विजयाचा उन्माद आमच्याकडून होणार नाही आणि नम्रतेने लोकांपुढे जाऊ.
आणि मला वाटतं लोकांची जी काही कामं आहेत ते आम्ही पूर्णत्वास नेऊ एवढंच मी या निमित्ताने आज सांगतो. खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाने अगर महिला आघाडीची कुठल्या कुणाची दखल घेतली असेल तर शिवसेना पक्षाची नेहमीच महिला आघाडीची दखल सगळ्याच पक्षांनी घेतलेली आहे. त्याच पद्धतीने आता हे आपला विजय आहे. आपल्या महिला आघाडी प्रचंड प्रमाणात यावेळेला सुद्धा नेहमीप्रमाणे बाहेर पडली होती आणि महिला आघाडीने अक्षरशः सगळं तन मन धन विसरून काम केलेलं आहे. महिला आघाडीच काय महाविकास आघाडीचे सगळेच कार्यकर्ते म्हणा सगळ्यांनी मेहनत घेतली. सगळ्यांच्या मेहनतीचा हा विषय आणि विशेष करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचा हा विजय आहे. सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री असताना काम केलं होतं त्या कामाची पोचपावती म्हणून त्यांच्यावरती एवढे आघात होऊन त्यांच्यावरती काही लोकांनी अविश्वास होऊन गद्दारी करून सुद्धा या ठिकाणी निष्ठावंत शिवसैनिक हा जागेवरतीच राहिला आणि या जागेवर राहिलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांनी या ठिकाणी गद्दारांना धडा शिकवण्याचे जे ठाम निर्णय घेतला होता त्या निर्णयाला आज खऱ्या अर्थानं अनिल देसाईंच्या रूपानं या ठिकाणी हा विजय उल्लेख जल्लोष या ठिकाणी आपल्या 52,000 मतांनी या ठिकाणी जल्लोष हा साजरा होते आणि याचं खरोखर नुसतं इथेच नाही पूर्ण महाराष्ट्रामध्येच हे चित्र आपल्याला दिसणार आहे. पण एवढंच सांगतो ज्या वेळेला सन्माननीय बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल ज्या वेळेला कुठे आघात होण्याचा प्रयत्न होईल त्या वेळेला हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक असो या महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येऊन ज्या पद्धतीने ही लढाई लढली आहे आणि या लढाईत सगळ्यांचा विजय झालाय. खरोखर मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि या अनिल देसाई साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि उद्धव साहेबांना भरघोस शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अभिनंदन, तुम्हारा विश्वास है सबका. सब लोग मिलके मेहनत किए और इससे पता चल गया कि उनकी जो गद्दारी है, गद्दार लोग को ये बहुत बड़ा तमाचा है. हम लोग सब मिल के हमारे अनिल देसाई साहब को जिताए और इनको जितने भी सीटें हैं अल्हम्दुलिल्लाह सब निकल के आ रहे हैं, जीत के आ रहे हैं. हम लोग सब में मेहनत किए मिल के, जितने भी हमारे मुस्लिम समाज के वोटरों ने मशाल को वोट किए, हम लोग सब के मिल के मेहनत किए. ये मेहनत का रंग है और कहते हैं ना कि भेड़िया शेर का खाल पहनने से शेर नहीं हो सकता है, भेड़िया भेड़ा ही रहेगा. तो उद्धव साहब बाला साहब ठाकरे एक ब्रांड है. उद्धव साहब हमेशा एक ही है, किसी के बाप की नहीं है, शिवसेना उनकी है और इंशाल्लाह आगे हम लोग दुआ करेंगे फिर से हमारी तीर कमान हमारे पास भी आ सकती है. जय हिंद, जय महाराष्ट्र. खुदा या ठिकाणी तुम्ही बघताय हा एवढा मोठा जल्लोष या सर्व शिवसैनिकांचा आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास मतदारांनी दिलेला आहे. म्हणून मी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शाखा क्रमांक 153च्या वतीने ईशान्य मध्य मुंबईमधील सर्व मतदारांना धन्यवाद देतो. असंच सहकार्य तुम्ही हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीमागे राहा आणि असंच आशीर्वाद तुमचा द्यावा एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना जिंदाबाद. द्या आवाज द्या, द्या आवाज द्या. शेट्टी साहेब काय सांगणार आहे? अनिल देसाईजी आज होत आहेत, काय सांगणार आहे? मोठ्या संख्यामध्ये शिवसैनिकांमध्ये जल्लोष आहे. खरं म्हणजे निवडणूक चालू झाल्यापासून जे शिवसैनिक आणि आघाडीचे जेवढे काय घटक पक्ष होते त्या लोकांनी कुठल्याही प्रकारचं साम दान दंडभेद सर्व आपल्या पणाला लावून जे काही काम केलं, सामान्य कार्यकर्त्यापासून सामान्य शिवसैनिकांपासून महिला म्हणा त्याच्यात आघाडीवर होत्या आणि सर्वच लोक, खास करून मी मुस्लिम समाजाचं अभिनंदन करेल, दलित समाजाचं अभिनंदन करेल
की त्यांनी जे तन मन धनाने जे काम केलं आणि हा विजय प्राप्त करून दिला, त्याचं श्रेय खरं म्हणजे सर्वच कार्यकर्त्यांना जातं. कारण ही जीत असते, ही जीत म्हणजे निष्ठेची जीत आहे, ही जीत म्हणजे शिवसैनिकांची जीत आहे, ही आघाडीची जीत आहे. त्याच्यामुळं याला सर्वच लोकांचा तेवढाच हातभार लागलेला आहे. त्याच्यामुळं अनिल देसाई यांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आता मुंबईचं चित्र बघितलं असेल की मुंबईमध्ये 4च्या 4 जागा या शिवसेनेने मारलेल्या आहेत. याचा अर्थ मुंबईमध्ये एक संदेश गेलेला आहे, मुंबई आमच्या साहेबाची नाही बापाची. म्हणून जे मुंबईमध्ये जो संदेश गेलेला आहे, येणाऱ्या विधानसभे आणि महानगरपालिकेमध्ये ही ताकद आम्ही कायम ठेवून आणि याचा स्तर कसा वाढेल याच्या ताकदीनं आम्ही लढू आणि विधानसभा आणि महानगरपालिका सुद्धा आमच्या ताब्यात घेण्याचा आम्ही प्रयत्न करू, हेच या प्रसंगी सांगू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परंतु सांगताना असं सांगितलं की बाळासाहेबांच्या निष्ठा आम्ही घेऊन सोबत चाललो आहे आणि जर खऱ्या अर्थानं जर बाळासाहेबांवर त्यांचं प्रेम असतं तर आज जो काही निकाल आला तो निकाल कदाचित विपरीत दिसला असता. परंतु आज खऱ्या अर्थानं खऱ्या शिवसैनिकांनी किंवा खऱ्या मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली की महाराष्ट्रामध्ये गद्दाराला जागा नाही आणि गद्दाराला क्षमा देखील करायला जात नाही. आणि त्याचाच आम्हाला वाटते परिपाक आहे की आज अरविंद सावंत साहेबांसारख्या आणि अनिल देसाई सारखे दोन्ही उमेदवार प्रचंड मताने ते विजयी झालेले आहेत. ह्या चुनावामध्ये मोटर जगामध्ये पब्लिक कार्यकर्ता चुनावामध्ये वोटिंग करणारे घरच्या बाहेर आले होते, काय सांगणार याबद्दल? कारण की ज्या हिशोबाने मसाल विजय झालेत मुंबईमध्ये 4 शिवसेनेचे उमेदवार निवडून येत आहेत, काय सांगणार याबद्दल? या निवडणुकीच्या दरम्यान मला वाटते, मी तर खरं सांगेल की निवडणूक आयोगाचा देखील एवढा गलथान कारभार गेल्या 50 वर्षात कधी झाला नव्हता. आणि गेल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये निवडणूक आयोगाने जे काही यावेळी अरेंजमेंट केली होती त्याच्यामुळे सामान्य जो मतदार होता तो सामान्य मतदार पिचला गेला, त्याला प्रचंड त्रास झाला. मतदान कसं कमी करता येईल या पद्धतीचे प्रयत्न झालेत, असे आरोप मला वाटते कितीतरी पक्षाच्या नेत्यांनी केले गेले की बाबा हे जे काही मतदान आहे संथगतीने होण्यामागचं कारण एवढंच होतं की हे मतदान कमी झालं तर कदाचित याचा फायदा विरोधक यांना होईल, सत्ताधाऱ्यांना होईल आणि विरोधकांना तोटा होईल. अशा पद्धतीने केल्यानंतरही सामान्य मतदार जीव तोडून बाहेर पडला, उन्हाची पर्वा न करता. किती उशीर झाला तरी ते रात्री थांबून उद्धव साहेबांनी जे एक अपील केलं होतं की शेवटचा मतदान करेपर्यंत तुम्ही घरी जाऊ नका. आणि त्याच्यामुळे आजचा जो काही निकाल आलेला आहे हा निकाल नक्कीच मला वाटते एक या देशाला नवी दिशा देणारा ठरणार आहे असं मला वाटतंय. सावंत साहेबांसमोर आणि अनिल देसाई साहेबांसमोर तुमच्याच पक्षाचे प्रवेश होते, तर काय मेसेज गेला त्यांना, लोकांनी काय धडा शिकवला? त्याच्यातून एकच मेसेज आहे की खरा शिवसैनिका कधी विकला जात नाही, गद्दार होत नाही. आणि जे आता विकल्या गेलेले आहेत, गद्दार झालेले, ते फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी गद्दार झालेले आहेत आणि त्यांना पक्षाचं काही घेणं देणं नव्हतं. फक्त बाळासाहेबांचं नाव वापरायचं, खोट्या पद्धतीने लोकांना गुमराह करायचं आणि मतदान मिळवायचं हा उद्देश त्याचा होता, परंतु जनतेने त्यांना लाथ घातलेली आहे.
थोडा महाविकास आघाडीचा